आणि माननीय आमचे चीफ व्हीप अनिल देसाईंनी व्हीप पण जारी केला होता, पक्षाने जारी केलं होतं त्या बैठकीला येण्यासाठी. त्या बैठकीला 6 लोक अनुपस्थित राहिले. त्यानंतर आम्ही माननीय लोकसभेचे अध्यक्ष बिर्ला साहेबांना एक पत्र दिलं होतं आणि त्या पत्रामध्ये आम्ही अशी विचारणा केली होती की आमच्याकडून जे 6 गैरहजर राहिलेली मंडळी आहे, जे खासदार आहेत, त्यांनी आपल्याला कोणाला व्यक्तिगत पत्र दिलं असेल किंवा आणखीन काही एकत्र पत्र दिला, प्रस्ताव दिला असेल, तर आपण तो त्याचं दखल न घेतली येऊ नये. कारण आम्ही आमच्या पक्षामधली माणसं आहोत, ते आमच्या सोबत आहेत आणि त्यामुळे त्यांनी जर पक्ष सोडल्याचा कोणता दावा केला असेल तर ते आम्हाला कळवावं, पण आम्हाला त्या दृष्टीनं पावलं टाकता येतील. आणि त्याच्यामध्ये आणखीनही असं लिहिलं होतं, जर कुठून चुकून असा काय प्रस्ताव आला तर किंवा माहिती आली तर आमच्याशी आपण बोललं पाहिजे, चर्चा केली पाहिजे आणि त्यानंतर त्यावर निर्णय घ्यावा अशी आम्ही विनंती त्याला केली होती. त्यानुसार काल परवा त्यांचं पत्र आलं की आजच्या 24 तारखेला संध्याकाळी 5 वाजता बैठक आहे, आपण बैठकीला हजर राहा. मी शिवसेना पक्षाचा लोकसभेतील गटनेता असल्याने पत्र मला आलं आणि म्हणून मी आणि आमचे मुख्य प्रतोद अनिल देसाई यांनी बैठकीला जाण्याचं आदरणीय उद्धवजींच्या आदेशानुसार आम्ही आज बैठकीला हजर राहिलो. बैठकीत हजर राहिल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की दरम्यानच्या काळामध्ये एक गोष्ट खुलेआम दिसलेली आहे की 6 जण तिथं गैरहजर राहिले, मग 6 जण दिसत नव्हते, मग काही जण चॅनलवर वेगळ्या पद्धतीने बोलवते. असं करता 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 तो गट, ती जी काय मंडळी ती सगळी एकत्र गेली, तिकडे गेली व्यासपीठावर. म्हणून आज आम्ही असं निवेदन दिलं की या सगळ्याला या पद्धतीनं जर तुमच्याकडे असं काही येत असेल, आम्ही 2/3 वर आहे, तर त्या बाबतीत सुद्धा आमचं काही म्हणणं आहे आणि ते कायदेशीर आहे, संविधानात्मक आहे. त्यामुळे कुठलाही निर्णय अशा बाबतीत घेऊ नये. ते कायदेशीर काय आहे, संविधानात्मक काय आहे, यासाठी मी अनिल देसाईंना विनंती करतो की आपण त्यातले जे मुद्दे आहेत संविधानाचे शेड्यूल 10 मध्ये ते सांगतील आणि त्यानुसार आम्ही त्यांना विनंती केली की अशा प्रकारे संविधानाचं कुठंही उल्लंघन होईल असं कुठलंही पाऊल आपल्याकडनं उचललं जाऊ नये आणि न्यायिक भूमिका घ्यावी ही विनंती केली. आज लोकसभेचे आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते अरविंदजी सावंत आणि आम्ही लोकसभा अध्यक्ष आदरणीय ओम बिर्लाजींची भेट घेतली. त्यांनी आज अर्थात त्या भेटीसाठी आम्हाला पाचारण केलं होतं, कारण आम्ही एक पत्र त्यांना दिलं होतं आणि ते याच संदर्भातलं होतं की आज लेजिस्लेचर पार्टीच्या शिवसेना लेजिस्लेचर पार्टी जी लोकसभेमध्ये आहे, 9 आपले त्यांचे लोकसभेचे सदस्य आहेत आमचे, त्यापैकी कोणी एक गट बनवला असेल, कोणी एक फॉर्मेशन केलं असेल किंवा अशा प्रकारचं हे करून आपल्याजवळ जर आले आणि आपल्याजवळ त्या प्रकारची व्यवस्था मागण्याची जर विनंती किंवा तशा प्रकारची एक याचना त्यांनी केली असेल, तर त्या प्रकाराला आपण कुठलंही हे न देता, थारा न देता आम्हाला कळवावं, आमचं ऐकावं आणि त्या संदर्भातलं पत्र जे आम्ही दिलं होतं त्यावर त्यांनी आम्हाला भेटीची वेळ आज दिली होती. आम्ही त्यांना हेच नमूद केलं की संविधानामध्ये ज्या गोष्टी आहेत, संविधानातल्या तरतुदी त्या तंतोतंत पाळाव्यात आणि ते आपण पाळणारच, कारण आपण पाळताच. संविधानाचं संरक्षण करण्याची सगळ्यात मोठी जबाबदारी हे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला साहेब आहेत आणि त्यांची ती जबाबदारी ते पाळतायत. त्याचं पालन व्हावं. कुठेही अशा प्रकारचं उल्लंघन जे या लोकांनी केलंय त्याला कुठेतरी थारा मिळू नये, त्याला कुठेतरी चालना मिळू नये, ज्याने लोकशाही, देशाची लोकशाही धोक्यामध्ये आहे की काय, अशा प्रकारचं प्रश्नचिन्ह उभं राहता कामा नये. आणि त्यांना तेच हे केलं की 2/3 जरी आकडा त्यांचा असला आणि त्यावर ते करत असले तरी संविधानामध्ये शेड्यूल 10 मध्ये जे प्रोव्हिजन आहे त्याच्यामध्ये जी मूळ ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी आहे, ती पॉलिटिकल पार्टी कुठच्या दुसऱ्या पार्टीशी मर्ज केलं असेल, मर्जर होत असेल, त्याचं मर्जर झालं असेल, तर लेजिस्लेचर पार्टीचे जे सभासद आहेत त्यांच्यापैकी 2/3 आकडा त्या मर्जरला त्यांना सपोर्ट असला पाहिजे, तर ते मर्जर अधिकृत होतं. तर तशा प्रकारचं जे एक शेड्यूल 10च्या पॅरा 4 मध्ये जे तरतूद आहे ती त्यांना आम्ही आवर्जून दाखवली. कॉन्स्टिट्यूशनच्या कॉपीमध्ये त्यांना ते हायलाईट करून आम्ही दाखवलं. ते त्यांनी पाहिलं, त्यांनी स्वतःही त्याची नोंद घेतली. तिथे असलेले कोण अधिकारी होते त्यांनी त्याचं नोंद घेतलं आणि त्यांना ही सांगितलं की हे 2/3 किंवा ही जी लोक कोण कुठला आपला गट आम्हाला व्यवस्था द्या म्हणून सांगतायत,
तर त्यांनी तुमच्याजवळ काय मागणी केली आहे किंवा कशा प्रकारचं निवेदन दिलं आहे, तुमच्याजवळ काय त्याचं हे आहे तेही आम्हाला कळू द्या, कारण आम्ही ओरिजिनल पार्टी आहोत. मी स्वतः पक्षाचा प्रतोद आहे, मुख्य प्रतोद आहेत. अरविंद सावंतजी हे गटनेते आहेत आणि लेजिस्लेटर पार्टीची जबाबदारी, कारण लेजिस्लेचर पार्टी म्हणजे लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार म्हणून यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं जे अधिकृत चिन्ह भारत निवडणूक आयोगाने दिलं होतं मशाल, या मशाल चिन्हावर ते निवडून आलेले आहेत. आणि ते निवडून आल्यानंतर एक प्रक्रिया असते, लोकसभेच्या सभागृहामध्ये त्याची नोंद होते, तेव्हा ती लेजिस्लेचर पार्टी म्हणून ओळखली जाते, पार्लमेंटरी पार्टी म्हणून ओळखली जाते. आणि ती तिच्या नोंदीमध्ये हे सगळे 9 सभासद आहेत. त्यामुळे यांना या घटनेचे संविधानाचे हे सगळे नियम लागू आहेत आणि संविधानाच्या चौकटीमध्ये राहूनच आपण त्याच्यावरचं जे काय असेल न्यायनिवाडा करावा. त्यांनी ते सगळं ऐकलं आणि आपण दिलेलं निवेदन आम्ही त्यांना दिलं. त्याच्या जोडीने आम्ही अशाही प्रकारचं हे केलं की ओरिजिनल पार्टी शिवसेना ही मूळ पार्टी आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमचे पक्षप्रमुख उद्धवजी यांनी स्वतःही एक हे दिलंय की माझी पार्टी, आम्ही कुठलाही मर्जर किंवा कुठल्याही याचं हे केलेलं नाहीये, कुठच्याही पक्षाबरोबर जाण्याचा विचारही नाही आहे, भविष्यातही नसेल. आणि त्यामुळे माझी पार्टी, माझी लेजिस्लेचर पार्टी जी काही इथे दिलेली आहे ती तशाच्या तसे एकाच ह्याच्यामध्ये आहे. त्याचं पालन व्हावं, त्याचं कुठेही उल्लंघन होता कामा नये. आणि आम्ही दिलेल्या निवेदन ओम बिर्ला यांच्याकडे त्यांनी जे पत्र दिलेलं आहे ते पत्र तुम्हाला दाखवलं का? कारण आतापर्यंत त्यांनी जरी पत्र दिलेलं असेल तरी पत्र असेल किंवा भेटीचा फोटो या क्षणापर्यंत समोर आलेला नाहीये, तो तुम्हाला दाखवला. त्यांनी त्या बाबतीमध्ये आम्ही त्याची विचारणा केली. त्या बाबतीमध्ये त्यांनी सांगितलं की माझ्याजवळ आलंय. तर म्हटलं ते आलंय तर ते कुठे आहे आणि काय आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे हे आम्हाला कळू द्या. त्यावर त्यांनी म्हटलं की आम्ही आमच्या त्यांच्या त्या खात्यामध्ये असलेल्या अधिकारी सेक्रेटरीची वगैरे हे करून त्या याच्यामध्ये ती तरतूद असेल मी तुम्हाला देतो म्हणून एवढं आम्हाला त्यांनी सांगितलं. आणि या बाबतीमध्ये त्यांनी संविधानाच्या चौकटीमध्येच राहून निश्चितपणे न्याय करू अशा प्रकारचं आश्वासन आखरी सवाल, मराठी आखरी सवाल.